नमस्कार. मराठा बांधवांसाठी जे कोणी व्यवसाय करू इच्छिता किंवा उद्योगधंदा उभा करायचा आहे, त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळ करत आहे. आता यामध्ये तुम्हाला व्याज परतावा असताना सुद्धा काही चुकीचे समज मराठा बांधवामध्ये आहे, की या मंडळामार्फत तुम्हाला बरं सारं लोन पास होतंय आणि त्यामध्ये तुम्हाला व्याज भरायचं नाहीये किंवा असे काही लोकं समाजामध्ये आहेत, जे तुम्हाला सांगतात, की आम्ही तुमच्या फायली मंजूर करून देतो. तुम्हाला व्याज भरायची गरज लागत नाही किंवा 40% तुम्हाला सबसिडी मिळते. अशा वेगवेगळ्या नावाखाली या मंडळाच्या फायली मराठा बांधवांकडनं सँक्शन करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि त्यांची कुठेतरी लूट होत असताना दिसते. मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, की खरंच मंडळ तुम्हाला लोन देतंय का? म्हणजे हा जो गैरसमज आहे, मंडळ तुम्हाला लोन देत नाहीये. नेमकं लोन कशाप्रकारे घ्यायचं आहे? कोण देतंय लोन? तेही आपण क्लिअर करूया. त्याच्यानंतर ही अण्णासाहेब पाटील विकास मंडळामार्फत तुम्हाला नेमकं मिळतंय काय? किती टक्के परतावा मिळतोय? काय कशाचा परतावा मिळतोय? तेही उलगडा स्पष्ट करून सांगणार आहे. त्यासाठी काय-काय कागदपत्र लागतात? म्हणजे कागदपत्रच माहिती नसल्यामुळं आपण एखादा एजंट पकडतो आणि त्यालाच काहीतरी 5-50 द्यायचे आणि मग आपलं काम करून घ्यायचं. पण ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला तो संशय दूर होणार आहे आणि तुम्ही स्वतः तो फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर किती शुल्क लागू शकतं? म्हणजे तुम्हाला जर एखाद्याची मदतच घ्यायची असेल, तर किती शुल्क तुम्ही लागू शकतं? मी स्वतः भरतोय फॉर्म, तर किती मी चार्ज करतोय तेही सांगणार आहे. त्याच्यानंतर या एल-ओ-आय आल्यानंतर पुढच्या प्रक्रिया काय असतात? आणि व्याज परताव्यासाठी काय-काय करायला लागतं? याच्या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या सर्व मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. ज्यांना कुणाला या मंडळाचा खरंच फायदा घ्यायचा आहे. कारण गैरफायदा घेणारे भरपूर मंडळी आहेत आपल्या मार्केटमध्ये. परंतु ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. जेणेकरून त्यांची पिळवणूक आर्थिक होत आहे ती थांबेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास मंडळ हे मराठा बांधवांसाठी व्याज परतावा योजना राबवत आहे. परत एकदा व्याज परतावा योजना म्हणजे काय? की तुमचं जे काही व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, कुठल्याही बँकेकडनं घेतलेलं असेल, फक्त एन-बी-एफ-सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स म्हणजे उज्जीवन फायनान्स, जना फायनान्स या सोडून तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेतनं जरी घेतला असेल किंवा जिल्हा मध्यवर्तीमधनं घेतला असेल किंवा सरकारी बँकेतनं घेतला असेल, त्यातल्या त्यात तुम्ही खाजगी बँकेतनं जरी घेतला असेल, परंतु व्यवसायासाठी जर तुमचं कर्ज असेल आणि त्या कर्जाच्या रकमेमध्ये व्याजाची जितकी काही रक्कम असेल, एखाद्याला 10,00,000चं कर्ज घेतलंय, तर व्याजासकट ते 13 ते 14,00,000 रुपये होतंय. तर ते वरचे जे 3 ते 4,00,000 रुपये आहेत, ते जे तुम्ही भरताय व्याज, ते तुम्हाला मंडळ परत करतंय. म्हणजे एकसाथ परत करतंय असं नाही. ज्या महिन्याला तुम्ही हप्ता भरताय आणि त्या हप्त्यामध्ये जितकं तुमचं मुद्दल आहे, म्हणजे समजा 35,000चा हप्ता असेल, 15,00,000चा कर्जाला 35,000चा हप्ता असतो. तर त्या 35,000च्या हप्त्यामध्ये तुम्हाला नवल वाटेल, की जवळपास 17,000 मुद्दल असते आणि बाकीची जी रक्कम असते ती तुमची व्याज असतं. म्हणजे जवळपास तेवढंच 17,000च्या आसपास आणि त्यापेक्षाही जास्त व्याज असतं. सुरुवातीचा 1 ते 2 वर्ष. मग अशा प्रकारे इतकी सारी मदत जर तुमची होत असेल, तर या मंडळाकडे बरेच सारे मराठा बांधव आशेनं पाहतात. परंतु यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत, हे माहितीच नसते. त्यामुळे आपण एजंट्सला पकडतो आणि तो कुठलातरी 4,000-5,000 रुपये घेऊन, 10,000 रुपये घेऊन बँकेला जवळ करून तुम्हाला परत 6-6 महिने लटकवत ठेवतो. ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्हाला आता कागदपत्र सांगतो, त्या कागदपत्राची जर माहिती तुम्ही घेतली, तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचे 2 कागदपत्र आहेत यामध्ये. के-वाय-सी डॉक्युमेंट्स तर तुमचे आहेतच आहेत. त्यामध्ये आधार, पॅन आहे. ते क्षुल्लक गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र. तुमचा ही योजना आहे मराठा बांधवांसाठी. तर तुम्ही मराठा आहात हे कशावरून कळेल? एक तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र. आता हे जातीचं प्रमाणपत्र बहुतांश मराठ्यांकडे नाहीये. तर त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचा टी-सी द्यायचा आहे. म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा निर्गम उतारा असेल. आता तोही ओरिजिनल असणं गरजेचं आहे, ज्यावरती की हिंदू, मराठा लिहिलेलं असणं गरजेचं आहे. तर जर तुमच्याकडे टी-सी असेल, तर एक पहिली गोष्ट. दुसरं तुमचं उत्पन्न. मग कारण आर्थिक मागास जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे आहे. तर तुमचं उत्पन्न हे 8,00,000च्या खालचं पाहिजे. मग उत्पन्न तहसीलचं असणं गरजेचं आहे, जे 8,00,000पेक्षा कमी उत्पन्न त्या तहसीलच्या दाखल्यावरती राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही त्याला पर्याय म्हणून आय-टी-आरसही जोडू शकता. महिलेच्या नावावरती जर आता यामध्ये आणखीन थोडंसं डीप जायचं झालं, तर महिलेच्या नावावर जर तुम्ही अर्ज करत असाल आणि आय-टी-आर्स देऊ पाहताय, तर या ठिकाणी तुम्हाला पती-पत्नी दोघांचे आय-टी-आर्स देणं गरजेचं आहे. आणि दोघांचे आय-टी-आर्स टोटल मिळून जर 8,00,000च्या पुढे झाले, तर तुमचा ते अर्ज बाद होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला परत एकदा हेच सांगणं आहे, की तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढा. मग तुम्ही महिलेच्या नावावर घ्या किंवा जेंट्सच्या नावावर घ्या. उत्पन्नाचा दाखला तुमचा महत्त्वाचा असणार आहे. आता हे झाले 2 महत्त्वाचे कागद. त्याच्यानंतर रहिवासीचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचं रेशन कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही तुमचं लाईट बिल देऊ शकता. तर अशा प्रकारे आधार, पॅन, कास्ट, इन्कम आणि ॲड्रेस प्रूफ हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक उद्योग आधार असतो, व्यवसायाचा पुरावा म्हणून तुम्ही ते देऊ शकता. त्याच्यासोबतच 2 डिक्लेरेशन आहेत. म्हणजे एक प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, जो की तिथंच ऑनलाईनला फॉर्मॅट आहे. एक सिंगल पेजचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे.
जो की तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि त्याच्यासोबत एक सेल्फ डिक्लेरेशन आहे. म्हणजे ही फॉर्मॅट मी तुम्हाला लिंकमध्ये टाकून देतो. या 2 फॉर्मॅट्सला तुम्हाला ऑनलाईनला डाउनलोड करायचं आहे, हातानं भरायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. तिथं कुणाचा सही शिक्क्याची गरज नाहीये. तर अशा प्रकारे निव्वळ म्हणजे तुमच्या हातात असलेले कागदपत्र घ्यायचे आहेत आणि हे कागदपत्र तुम्हाला ऑनलाईनला अपलोड करायचे आहेत. तर ते कसं करायचं त्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे अण्णासाहेब पाटलाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही ते पाहू शकता आणि स्वतः घरी बसल्या अर्ज करू शकता. तर याच्या पुढची प्रक्रिया सांगायची झालीच तर तुम्हाला 8 दिवसात त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर क्वेरीचा मेसेज येईल किंवा नसेल तर तुम्हाला सँक्शन लेटर एल-ओ-आय मिळून जाईल. एल-ओ-आय मिळवणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. इतकीही अवघड नाहीये. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मागास मंडळाचं, अण्णासाहेब मंडळाचं ऑफिस आहे. तिथं तुम्ही जा. तिथले अधिकारी खूप कोऑपरेटिव्ह सहकार करतात, तुमची मदत करतात आणि तुम्हाला या अर्जाची पूर्तता करून देण्यास मदत करतील. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे लातूर जिल्ह्यातला तरी. त्यामुळं या इथून पुढे एजंटगिरी टाळा आणि त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता बरेच सारे व्हिडिओज आहेत माझे आणखी बनलेले, की येलो आल्यानंतर सँक्शन लेटर सोबत काय-काय जोडायचं आहे, त्यानंतर व्याज परतावा कसा मागवायचा आहे, त्यामध्ये काय त्रुटी असू शकतात. तर व्हिडिओज आहेत मी माझ्या चॅनलवरती टाकलेले. विनंती आहे त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुमचं ज्ञान जे आहे या संदर्भात वाढवू शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.